अचलपूर मतदारसंघात प्रवीण तायडे यांना भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळाली असून या मतदारसंघात भाजपाची गटबाजी समोर आली आहे। एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुधीर रसे यांनी वेगळी भूमिका घेत रोष व्यक्त केलाय, तर दुसरीकडे भाजपाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट ठाकूर प्रमोद सिंह गडेल यांच्या घरी हजारो भाजपाचे समर्थक आणि भाजपाच्या नेत्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे। यावेळेस येथे भाजपा नेते नंदू असंकर, डॉक्टर राजेश उभाड, रुपेश लहाने, गोपाल तिरमारे व भाजपाचे कित्येक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। अचलपूर मतदारसंघाची भारतीय जनता पार्टीची तिकीट ही प्रवीण तायडे यांना जाहीर झाल्यानंतर त्याचे प्रचंड पडसाद या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट ठाकूर प्रमोद सिंह गडेल यांच्यासोबत हजारो लोक इथं जमलेले आहे। भाजपाचे उमेदवार सुद्धा आहे ज्यांनी तिकीट मागितली होती, असे डॉक्टर राजेश उबाळ साहेब, इथे सौ अक्षराताई लहाने यांचे यजमान रुपेशजी लहाने सुद्धा इथे उपस्थित आहे, नंदूभाऊ वासनकर आहेत आणि भाजपाचे जे मोठे जे इथं नेते आहेत ते सुद्धा उपस्थित आहे। माजी जिल्हा परिषद सभापती मनोहरभाऊ सुने ते सुद्धा इथे आहे आणि इतकी मंडळी इथे का जमली आहे जाणून घेऊया। ॲडव्होकेट प्रमोद सिंह गडेल यांची भूमिका काय राहील याच्याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे, जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे की या अचलपूर मतदारसंघामध्ये काय व्हायचं होतं, काय झालं, काय म्हणणार? हे पहा, सर्वप्रथम तर मी आपणाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही सर्व लोक हे जे इथं उपस्थित आहोत, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कर्मठ आणि निष्ठावान कार्यकर्ते आहोत। परंतु इथली ग्राउंड रिॲलिटी वारंवार आम्ही पक्षश्रेष्ठींपाशी मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमच्या सर्वांच्या भावना समजून घेऊ शकले नाहीत। त्याला कारणही असं आहे की जिल्ह्यातील काही 2-3 नेत्यांनी त्यांना चुकीचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला। आम्ही इथं उपस्थित सर्व लोक, सर्व पदाधिकारी वारंवार त्यांना हे सांगून झालं होतं की आमच्यापैकी आम्ही कुणा एकाचं नाव प्रमोट केलं नव्हतं। आमच्यापैकी कुणालाही जर पक्ष उमेदवारी देत असेल तर आम्ही सर्व मिळून पूर्ण ताकदीने त्याचं काम केलं। आणि काल अचानकपणे आपण एक म्हणता की 2-3 नेत्यांनी चुकीची माहिती दिली होती, ते 2-3 नेत्यांचं नाव काय? लवकरच तेही मी आपल्यासमोर आणि सर्व समाज माध्यमांसमोर प्रकट करेल। आज त्याची वेळ नाही आहे सांगण्याची। आम्ही आज इथं उपस्थित जेवढे चांदूर बाजार तालुक्यातले, अचलपूर तालुक्यातले भारतीय जनता पार्टीचे जबाबदार सदस्य आहोत, आम्ही सर्व एकमताने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। कारण ज्या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकूनच घेतलं जात नसेल, हे पहा मी तुम्हाला सांगतो, आमची भूमिका इथून पुढे भविष्यात काही असली तरी आम्ही आमचे नेते नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा, देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अपोजिट किंवा त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कुठली टिप्पणी ह्या पुढच्या भविष्यात आमच्याकडून कधीही होऊ शकत नाही। एकीकडे आपण म्हणताय की आम्ही तुमचे जे वरिष्ठ नेते आहे, केंद्रातले म्हणा, राज्याचे म्हणा, यांच्या विरोधात जाणार नाही, आणि दुसरीकडे भाजपाच्या विरोधात बंड इथे पुकारणार का अचलपूरमध्ये? आम्हाला भारतीय जनता पार्टी हे आमच्या रक्तात आहे आणि जर आम्हाला दिसतंय की भारतीय जनता पार्टीनी निर्णय घेण्यात चूक केलेली आहे, जर एखादं चुकीचं नेतृत्व उभं राहिलं आहे, चुकीचं व्यक्तीला चयन केलं गेलं आहे, तर आम्ही आमच्या पक्षाला अर्थानं बघू शकत नाही। आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल असं वाटते आपल्याला। 2019ला इथे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती होती, हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेला गेला होता। 15,000 मतामध्ये माजी नगराध्यक्ष सुनेता फिसक्याचं डिपॉझिट जप्त झालं होतं, तीच भूमिका एवढंच आहे। हे पहा, पार्टीचं तिकीट म्हणजे सर्व काही होऊन जात नाही। जर असं असतं तर बडनेरातून 3 वेळा अपक्ष आणि अचलपूर विधानसभेतून 4 वेळा अपक्ष निवडून आला नसता। लोकसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चांगले दिग्गज सीटं पडलेली आहेत, तिकिटावर होते। जनसमर्थन
कुठल्या बाजूला आहे. आणि आम्ही हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित लोक आहे. आम्ही हिंदुत्वासाठी काम करणारे लोक आहे. भारतीय जनता पार्टीत आम्ही आजपर्यंत आहोत. आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांपासून आम्ही प्रेरित झालेलो आहोत. ते फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या विचारधारेमुळे आणि भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची जी पद्धत आहे, जी विकासाची दूरदृष्टी आहे, या सगळ्या गोष्टींची प्रेरित होऊन आम्ही सर्व लोक भारतीय जनता पार्टीसोबत होतो. एक शेवटचा प्रश्न, या प्रवीण तायडे यांच्या मतदारसंघामध्ये या सीटमुळे याचा फायदा महाविकास आघाडीला होणार म्हणून ही सीट देण्यात आली. आता त्याच्यावर मी आता सध्या तरी काही भाष्य करू इच्छित नाही. येणाऱ्या 2-3 दिवसात आम्ही सर्व लोक आपसात बसून चर्चा सल्लामसलत करून आमची भूमिका मांडणार आहोत. त्यावेळी आपणासही कळवलं जाईल आणि समाज माध्यमांवरही आम्ही ते प्रसारित करू. उबाड साहेब, आपण सुद्धा या मतदारसंघामध्ये दावेदारी केली होती आणि आपण सुद्धा तिकीट मागितली होती, काय प्रतिक्रिया आहे? ज्या ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचं जेव्हापासून त्यांना समज आली तेव्हापासून काम केलं आहे, त्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असेल तर त्याचा उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. त्याच प्रकारची भूमिका आमची सगळ्यांची होती. पण मग असं ठरलं होतं की हे सगळं चित्र घडत असताना की जो उमेदवार प्रोजेक्ट केला चालला आहे हा अतिशय चुकीचा, ज्याला जनसमर्थन नाही, आणि ही सीट जर दिली तर त्याचा पराभव निश्चित आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की पक्षश्रेष्ठींकडे हे ग्राउंड रियालिटी मांडायची. सगळे मिळून आम्ही वर गेलो, सगळ्यांना मोठ्या नेत्यांना भेटलो आणि त्यांना ही जी आत्ताची भूमिका गडकरीजींनी सांगितली की आमच्यापैकी कोणालाही तिकीट द्या, आम्ही तन मन धनानं त्याचं काम करू. पण त्याचा उपयोग झाला नाही आणि चुकीचा निर्णय इथे झाला आणि म्हणून आम्ही सगळे आता एकत्र बसून त्याच्यावर चिंतन करतो. आपल्या इथे चांदूर बाजारचे अचलपूरचे सर्व जे नेते मंडळी ज्यांनी तिकीट मागितली होती याच्यावर राजेश उभाड साहेब होते, याच्यामध्ये ॲडव्होकेट प्रमोद सिंग गडरेल साहेब होते आणि गोपालजी तीरमारे चांदूर बाजारवरून, काय प्रतिक्रिया? काल भारतीय जनता पक्षाने या अचलपूर विधानसभा मतदारसंघाकरिता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची काल घोषणा केली आणि सगळ्यांना धक्कादायक असा ते त्यावेळेचं उमेदवाराचं नाव काल सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना प्रसारमाध्यम असो किंवा खाजगीत असो फार तीव्र भावना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आल्या. आमचं म्हणणं हे आहे की या ठिकाणी अचलपूर मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पक्षांनी या ठिकाणी कमळ अधिकृत चिन्हावर उमेदवारी दिली आणि ते निवडून आली पाहिजे. भाजपनं दिलेला उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि भाजपचाच कॅन्डिडेट या ठिकाणी विजयी होऊन पक्षांच्या कामासाठी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी तो कामात आला पाहिजे अशी सर्वांची भूमिका आहे. परंतु जेव्हा आम्ही सगळ्यांच्या भावना जाणून घेतल्या तेव्हा बऱ्यापैकी ज्या व्यक्तीवर भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी पसंती दिली त्या व्यक्तीला भारतीय जनता पक्षामधून बऱ्याच प्रमाणात विरोध असल्याचं दिसून येत आहे. म्हणून पक्षश्रेष्ठीकडे आमची मागणी आहे की आम्ही शेवटपर्यंत भारतीय जनता पक्षाचंच काम करू, भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून आणू. परंतु दिलेल्या उमेदवाराच्या ऐवजी भारतीय जनता पक्षांनी पुन्हा विचारपूर्वक सर्व बाजू तपासून आणि इलेक्टिव्ह मेरिट लक्षात घेता या ठिकाणी पुन्हा जर एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या सक्षम उमेदवाराला पसंती जर दिली तर निश्चितच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा 101% निवडून आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, इतकी माझी भूमिका आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आपण 2019मध्ये म्हटलं होतं की डमी उमेदवार दिला शिवसेना आणि भाजपचा, त्या प्रकारे हा उमेदवार डमी देण्याचं काम आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून कुठं झालं आहे, काय म्हणतात? मला असं वाटत नाही. परंतु असं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर सुद्धा विश्वास आहे. परंतु आखरी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे हे सत्य आहे आणि म्हणूनच दुसऱ्या नावाला जर पसंती देऊन या ठिकाणी उमेदवार दिला गेला तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो. कोणीही उमेदवार डमी ठरणार नाही. जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराचा आम्ही सर्व लोक इमाने इतबारे काम करून भारतीय जनता पक्षाला विजय करण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. या ठिकाणी ॲडव्होकेट प्रमोद सिंह गडरेल यांच्याकडे सर्व नेत्यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक झालेली आहे. या संयुक्त बैठकीमध्ये या प्रवीण तायडे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टी या सदस्यपदासुद्धा राजीनामा दिलेला आहे. एकूणच भाजपाची अचलपूरची ही भूमिका या जिल्ह्यामध्ये एक
त्याचे वेगळे पडसाद बाकी मतदारसंघामध्ये सुद्धा येऊ शकतात. म्हणून अचलपूरची भूमिका काय राहील यावर ॲडव्होकेट प्रमोद सिंह गडरेल आणि त्यांचे जे समर्थक आहे आणि इथे जे नेते उपस्थित आहेत ते काय भूमिका घेतात यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज अचलपूर.